पत्नी 4 वर्ष माहेरी गेली होती आणि आज ती परत येणार होती. सकाळपासून घरात एक वेगळीच हलचल सुरू होती. पती रोहन लवकर उठला होता. त्याच्या चेहऱ्यावर उत्साह आणि थोडीशी घाबरटपणाची छटा होती. 4 वर्षे पूर्ण 4 वर्षांनी त्याची पत्नी स्नेहा परत येत होती. घरात सगळे नीटनेटके करायला तो लागला. सोफ्यावरील कव्हर, पडदे स्वच्छ आणि स्वयंपाकघरची चमकून टाकलं. प्रत्येक कोपऱ्यात त्याने तिची आठवण ठेवली होती. स्नेहाला आवडणारी फुलं त्याने खास आणून ठेवली होती. रोहन मनातच विचार करत होता, ती कशी असेल आता? बदलली असेल का? अजूनही माझ्यावर राग असेल का? 4 वर्षापूर्वीचा तो दिवस त्याला अजूनही आठवत होता. एक छोट्या गैरसमजातून मोठा वाद झाला होता. दोघेही हट्टी होते. शब्द वाढले आणि रागाच्या भरात स्नेहा माहेरी गेली. मी परत येणार नाही असं ती म्हणत होती. रोहनने त्यावेळी अहंकाराने तिला थांबवलं नाही. पण नंतर प्रत्येक दिवस त्याला तिची आठवण येत होती. घर रिकामं वाटत होतं. तिच्या हसण्याशिवाय सगळं निस्तेजच झालं होतं. दरम्यान स्नेहाही माहेरी शांत नव्हती. सुरुवातीला तिला वाटलं मी बरोबर आहे. पण वेळ जसा जसा गेला तसं तिला जाणवलं की नातं जपणं जास्त महत्त्वाचं असतं. दोघांमध्ये संपर्क कमी झाला होता. पण मनातील ती कधीच वेगळी झाली नव्हती. एक दिवस रोहनने ठरवलं, आता पुरे, मला माझं नातं परत हवं आहे. त्याने स्नेहाला फोन केला. सुरुवातीला थोडं संकोच होतं. पण हळूहळू दोघे बोलायला लागले. जुन्या आठवणी, हसू आणि थोडं दुःख सगळं पुन्हा समोर आलं. शेवटी स्नेहाने होकार दिला, मी परत येते. आणि आज तोच दिवस होता. दुपार झाली. रोहन दरवाजाकडे पुन्हा पाहत होता. अचानक दरवाजेवरली बेल वाजली. त्याचं हृदय जोरात धडधडायला लागलं. त्याने दरवाजा उघडला. समोर स्नेहा उभी होती. ती थोडी बदललेली होती. चेहऱ्यावर परिपक्वता आली होती, पण डोळ्यामध्ये तेच प्रेम होतं. दोघं काही क्षण काही बोलू शकले नाहीत. शांतता पण खूप काही सांगणारी. रोहन हळूच म्हणाला, आत ये ना. स्नेहाने घरात आली. तिने घराकडे नजर टाकली. सगळं तसेच होतं जसं ती सोडून गेली होती, पण थोडं अधिक प्रेमाने सजलेलं. टेबलावर फुलाचा गुच्छ होता. हे माझ्यासाठी? स्नेहाने विचारलं. रोहन हसत म्हणाला, हो, तुझ्यासाठीच. स्नेहाने डोळ्यात पाणी आलं. माफ करा मला, ती हळू आवाजात म्हणाली. रोहन लगेच म्हणाला, नाही, माफी मला मागायची आहे. मी तुला थांबवलं नाही, ही माझी चूक होती. दोघे एकमेकांकडे पाहत होते. 4 वर्षाचा अंतर एका क्षणात मिटत होता. रोहन पुढे आला आणि म्हणाला, आता पुन्हा असं होऊ देणार नाही. काही झालं तरी आपण बोलून सगळं सोडू. स्नेहाने मान हलवली. त्या दिवशी रोहनने तिच्यासाठी खास जेवण बनवलं होतं. तिची आवडती डाळ, भाजी आणि गोड म्हणून शेवया. तिला अजूनही आठवतं. स्नेहा हसत म्हणाली, तिला विसरणं शक्य आहे का? रोहनने उत्तर दिलं. दोघं एकत्र बसून जेवले. त्या साध्या क्षणाचा खूप आनंद होता. रात्र दोघं गच्चीत बसले होते. आकाशात तारे चमकत होते. स्नेहा म्हणाली, आपण इतके वर्ष वाया घालवली. रोहन शांतपणे हसत म्हणाला, कदाचित ही वेळ आपल्याला शिकवण्यासाठी होती. आता आपण जास्त मजबूत आहोत. स्नेहा हसली. त्या रात्री दोघांनी ठरवलं, काही झालं तरी एकमेकांना सोडायचं नाही. दुसऱ्या दिवशी घरात पुन्हा एकदा आनंद परतला. स्नेहा स्वयंपाकघरात काम करत होती आणि रोहन तिला मदत करत होता. लहान लहान गोष्टींमध्ये आता त्यांना आनंद मिळत होता. कधी कधी आयुष्यात वाद होतात, अंतर येतं, पण जर प्रेम खरं असेल तर ते परत एकत्र येतंच. 4 वर्षाचं अंतर एका दिवसात संपलं नाही, पण त्या दिवशी त्याने नव्याने सुरुवात केली. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल नवीन असेल मित्रांनो तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.